विषारी साप आहे, हा साप तुमच्या समोर उभा राहणार आहे, त्यावेळी तुम्हाला पश्चातापाचा हात कपाळावर मारावा लागणार आहे असं मित्र हो. नमस्कार. राजकीय विरोधकांच्याकडून आणि जनतेतून सुद्धा धनंजय मुंडे यांना आता सरपंच देशमुख यांच्या त्या खून प्रकरणी, खंडणी प्रकरणी सह आरोपी करावं अशी मागणी तर सातत्यानं होत आहे. अहो बघा, एकतर एवढा सगळा गदारोळ होऊनही 3 महिने मुंडे यांचा राजीनामा झालाच नव्हता ना. या प्रकरणामध्ये सरकारची पुरती आबरू गेलेली आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला धक्का सुद्धा लागलेला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये भक्कम पुरावे आहेत असं म्हटलं जातं. मग धनंजय मुंडे अजून बाहेर काय करतायत? अर्थात हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. पण आता थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा आरोप होऊ लागले आहेत आणि हे आरोप प्रचंड गंभीर आहेत. एवढे आरोप असताना फडणवीस गप्प का, खरं तर हे समजत नाही. संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे असूनही त्यांना सह आरोपी केलं जात नाही. या विषयाला फुल स्टॉप द्या असं मुख्यमंत्री, म्हणजे त्यांच्याकडे गृहमंत्री पद सुद्धा आहे, ते देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना गुप्त आदेश आहेत असा खळबळजनक आरोप मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. इतक्या निर्घृणपणे हत्या घडवून आणणाऱ्या राजकीय गुंड मित्राला वाचवत असल्याची टीका त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. धनंजय मुंडे विषारी साप आहे, हा साप तुमच्या समोर उभा राहणार आहे, त्यावेळी तुम्हाला पश्चातापाचा हात कपाळावर मारावा लागणार आहे असं देखील मनोज जरांगे म्हणाले आहेत. बघा, आता सविस्तर बघायचं तर काय म्हणाले आहेत बघा नक्की मनोज जरांगे. धनंजय मुंडेसाठी नंबर 1चा आरोपी काम करीत होता. त्याच्या सरकारी बंगल्यावर तशा बैठका झाल्या आहेत. पहिली बैठक त्याच्या एका कार्यालयावर झाली. त्यामुळं 302 कलमांतर्गत धनंजय मुंडे यांना सह आरोपी करायला हवं. फरार आरोपींनी धनंजय मुंडे यांना फोन केले आहेत. खंडणी मागितल्यानंतर आणि खून झाल्यानंतर सुद्धा हे फोन झाले आहेत. पहिला आरोपी फोन उचलत नव्हता म्हणून इतर आरोपींनी धनंजय मुंडे यांना फोन केला आणि फोन करून धनंजय मुंडे यांच्याच कानावर हे सगळं घातलं अशी लोकांमध्ये चर्चा आहे. धनंजय मुंडे 302 मध्ये येतात, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला फुल स्टॉप दिलेला आहे. फडणवीस स्थानिक पोलिसांना सिग्नल देत नाहीत म्हणून धनंजय मुंडे वाचलेले आहेत. धनंजय मुंडे विषारी साप आहे, हा साप तुमच्या समोर उभा राहणार आहे, त्यावेळी तुम्हाला पश्चातापाचा हात कपाळावर मारावा लागणार आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. पहिल्या बैठकीत खंडणी मागायला जा, नाही ऐकलं तर खून करून टाका अशीच बैठक झाली होती. 1 नंबरचा आरोपी सगळ्या कार्यकर्त्याचे काम धनंजय मुंडेच्या वतीनं करत होता, हे खूप महत्वाचं आहे. दुसरी बैठक कुठल्या तरी हॉटेलमध्ये झाली आणि त्यानंतर खून झाला संतोष देशमुख यांचा. पहिल्यांदा धनंजय मुंडे यांच्यावर 120B लागला पाहिजे, खुनाचा कट रचला आहे, हे तर सिद्ध झालेलं आहे. तपास यंत्रणेजवळ पुरावे तर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुल स्टॉप दिलाय, यंत्रणेला थांबायला सांगितलं आहे. त्यामुळे तपास यंत्रणा हतबल आहे. फडणवीसांनी गुंड वाचवू नयेत ही सरकारची बनवाबनवी सुरू आहे. फडणवीस जाणीवपूर्वक वाचवण्यासाठी प्रयत्न करीत होते. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून खंडणी मागितली जात होती. आता सगळं बाहेर येऊ लागलेलं आहे. धनंजय मुंडे खुनात असल्याचे पुरावेही आहेत, पण फडणवीस त्याला आरोपी होऊ देत नाहीत. मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर खंडणीची बैठक झाली. मुंडे देखील यावेळेला उपस्थित होते. फडणवीस यांच्याकडे सगळे पुरावे असताना देखील त्याला आरोपी होऊ देत नाहीत. फडणवीस राजकीय मित्र वाचवत आहेत अशी टीका जरांगे यांनी केली आहे. आता या आरोपामध्ये किती तथ्य आहे किती नाही हे चौकशीत नक्की समोर येईल, पण चौकशी नेमक्या ठिकाणी गेली
की तिथंच थांबत होती, पुढे जातच नव्हती असा आरोप याआधी देखील झालेला आहे। या प्रकरणात काय आहे हे लोकांच्या तर बघा सगळं काही लक्षात आलेलं आहे, पण डोळे म्हणजे झाकल्यामुळे म्हणजे डोळे झाक केल्यामुळं सरकारची प्रतिमा मलिन होते। अहो एवढे उघड आरोप होत असताना सरकार किंवा फडणवीस गप्प का आहेत हे मात्र अजिबात समजत नाही। लोकांसमोर सत्य आलं पाहिजे, त्यासाठी मुख्यमंत्री असलेल्या गृहमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आता गप्प राहून चालणार नाही हो। खंडणी प्रकरण समोर आलं पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे, कारण याच खंडणीतून पुढच्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। आता तर हे प्रकरण थेट देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। खंडणी प्रकरणाचा तपास कुठं आणि का थांबला आहे बरं? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।